तिळगुळ घ्या गोड बोला. नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये मी अपर्णाज तुमचं स्वागत करते सगळ्यांचं. आणि आज अशा एक आपण स्पेशल वड्या करणार आहे. कुकरमध्ये आपण वड्या करायच्या आहेत. ह्या तिळाच्या वड्या. संक्रांत म्हटली की आपल्याला तिळगुळ वड्या करायच्याच असतात आणि सर्वांना एरवीसुद्धा खायला तिळाच्या वड्या आवडतात. थंडी पडायला लागली की कराव्यात. अशा बघा अगदी किती सुरेख झालेल्या आहेत त्या. दाखवते तुम्हाला मी एक काढून. ही अतिशय पटकिनी होणाऱ्या कुकरमध्ये या अगदी सोप्यात सोप्या कुणालाही करता येतील अशा वड्या आहेत बघा. खुटखुटीत अशी सहज मोडणारी वडी, झटपट होते ही. शेवटपर्यंत पटकिनी व्हिडिओ पहा आणि अशा पद्धतीने केल्या की मला सांगा कशा वाटतात. पहिल्यांदा संक्रांतीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या गोड बोला. आपण संक्रांत आली की वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वड्या करत असतो. अगदी झटपट होणाऱ्या ह्या वड्या आहेत बघा. तर इथे आपण 1 वाटी तीळ किंवा एक असा कप घेतला. काही एका मेजरमेंटनी घ्या. 1 वाटी तीळ, 1 वाटी शेंगदाणे भाजलेले आहेत. हे तीळ आपण नंतर भाजायचे आहेत. त्यानंतर हे दोन्ही जेवढा आहे तेवढाच गूळ घेतला आहे. म्हणजे 2 वाटी आपण गूळ घेतलेला आहे बघा. आमच्या इकडचा गूळ असा छान पिवळा धमक असतो तसा गूळ घेतलेला आहे मी. हा 2 आहे. म्हणजे जेवढं हे दोन्ही आहे तेवढंच. आणि 1 चमचाभर साजूक तूप. आपण आता हे कुकरमध्ये करायचं आहे. तर कसं करायचं आहे ते बघूया. कुकरचं इथे आपण मोठं भांडं घेतलेलं आहे बघा. आता ह्या मोठ्या भांड्यामध्ये मी पहिल्यांदा चमचाभर तूप घालते. म्हणजे खाली चिटकू नये आणि व्यवस्थित मिक्स व्हावं म्हणून एवढंच. आणि हा सगळा गूळ घालते आहे. गुळाचे छोटे तुकडे केलेले आहेत. तुम्हाला एक सिक्रेट सांगते. गूळ जर तुमचा पातळ लवकर होत नसेल तर ओव्हन असेल तर ओव्हनमध्ये 1 मिनिटभर गरम करा आणि त्याचे तुकडे करा. मी तसाच असा हा बारीक तुकडे करून घेतलेला आहे. म्हणजे लगेच आपले पटकीने हे होतो. हे बघा पूर्ण तुकडे तुकडे केलेले आहेत. हे काढून ठेवल्यावर असा घट्ट झाला. आता आपण हे कुकरच्या भांड्यामध्ये मात्र ठेवायचं आहे. मोठं भांडं घेतलं मी म्हणजे हलवायला आपल्याला सोपं पडतं. छान छान सोप्या अशा रेसिपीजसाठी पाहत राहा अपर्णाज किचन किंवा अपर्णा पेंडुरकर यूट्यूब चॅनेल. आता कुकरला ह्या मी भांड्याला असं झाकण लावणार आहे. किंवा तुम्ही झाकण ठेवलं तरीही चालेल. नेहमीप्रमाणेच कुकर लावायचा, त्यात पाणी घालायचं आणि 1च शिट्टी करायची बघा. कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे आणि हे बारीक केलेले मी ठेवते गुळाचे तुकडे करून. आणि हेच भांडं मी ठेवते म्हणजे हे घट्ट बसेल. नाहीतर सरळ झाकण लावून डबा ठेवा कुठलाही तरी चालेल. आणि आता कुकरचं झाकण लावायचं. आता 1 शिट्टी झाली की कुकर बंद करायचा आहे. गॅस बंद करायचा आहे. आता इथे 1 वाटी तीळ आपण भाजून घ्यायचे. छान खमंग भाजले पाहिजेत. तडतड उडतात असे. 2-3 मिनटामध्येच तीळ असे खमंग भाजले जातात. मध्यम गॅस ठेवायचा. उडतात चांगले तीळ पटपट. म्हणजे ते खमंग होतात. दिसतं आपल्याला उडत आहेत असे. फार पण नाही करपवायचे. आपल्या हलव्याचाही व्हिडिओ आहे. पारंपरिक हलवा पूर्वी आपली आजी आई घरी केला जायचा ना, तो हलवा. नक्की पहा तोही व्हिडिओ. बरेच प्रकार आहेत आपले. आता हे बघा 1 चमचाभर आपण काढून ठेवायचे तीळ. हे नंतर कशासाठी ते सांगेन मी. आता गॅस बंद करते. आणि हे देशी तीळ आहेत म्हणजे याची चव चांगली लागते. पॉलिशचे तीळ असले ना की ते तेवढे खमंग नाही लागत. साधे आणते मी. गॅस बंद केला. गार करायचं. आता हे शेंगदाणे आणि तीळ मिक्सरमध्ये फिरवायचे आहेत. आधी शेंगदाणे आपण घालून 10 सेकंदच फिरवायचे. अगदी जस्ट भरड पाहिजे आपल्याला. आता हे बघा असे जाड शेंगदाणे आहेत. आता हे तीळ आपण नंतर घालायचे आहेत कारण तीळ जास्त बारीक होतील म्हणून. तीळ पण आपल्याला जाडसरच पाहिजेत. आता हेही 10 सेकंद करणार मी. घेतलेलं आहे वडी थापण्यासाठी. त्याला असं तूप लावायचं आहे सगळीकडून.
किंवा तुम्ही बटर पेपर असा तुमच्याकडे असेल तर तो जरी टेबलवर ठेवलात तरी छान, भांडी जास्त पडणार नाही. पण मी थाळ्यावर दाखवते, सगळ्यांकडे बटर पेपर असतोच असं नाही म्हणून. बघा भरपूर वाफ आहे. पण बघूया, आपण एक शिट्टी करून एक 2-3 मिनटं मी ठेवलं होतं, बारीक करून घ्यायचं. गूळ सगळा आपला विरघळलेला आहे आणि पाणी तर त्यात बिलकुल गेलेलं नाही आहे. एखादा चमचा पाणी गेलं तरीसुद्धा फारसा फरक पडत नाही, हेही सांगते. वरच्यावर तुम्ही काढून टाकलं तरी चालेल. आता हे असं घट्ट झाकण असलं की बघा अगदी व्यवस्थित कसं छान मेल्ट झालं आहे गूळ. गरम गरम हे सगळं पटकीने करायचं फक्त. आता आपण यामध्ये वेलदोड्याची पावडर घालूया. जायफळ, इलायची काय तुम्हाला घालायचं असेल ते. आपला सारणाचाही व्हिडिओ आहे, गुळपोळी, गुळाच्या पोळीचं सारण. आता हे बघा असं भरड छान झालेलं आहे की नाही, ते आपण सगळं यामध्ये घालायचं. असं मिक्स करायचं व्यवस्थित. काहीच त्रास पडत नाही या वड्यांना. तुमच्या मैत्रिणींनाही सांगा हां, आणि मला कमेंट्समध्ये मात्र सांगा, करून बघा सगळ्यांनी की कशा झाल्या, तुम्हाला ही रेसिपी किती सोपी वाटली. वड्या करा, लाडू करा. वड्या जास्त छान होतात, लाडूला जरा कडक हवे असतात म्हणून. फक्त कुकरला गूळ व्यवस्थित पातळ व्हायला पाहिजे. बारीक तुकडे करायचे आणि त्यामध्ये सांगितलं मी, गॅस आपण एकच शिट्टी करून 1-2 मिनटं बारीक ठेवायचा. प्रत्येकाला आपल्या कुकरचा अंदाज असतो. आता हा आपण तूप लावून थाळा ठेवलेलाच आहे. सगळं मी याच्यावरती घालणार आहे. आणि अशी वडी थोडी मऊ असते, ही आपली खुसखुशीत वडी म्हणतो, अशी कडक नको आपल्याला. हे असं सगळं व्यवस्थित घालून काढते. याच्यावरती मी असं पसरायचं. ती हाताने जरी पसरलं तसं प्लॅस्टिकची पिशवी घेऊन बटर पेपरवर असेल तर तुम्ही लाटू शकता. याच्यावरनं नाही जाणार. हां, हे बघा असं मी घरी करताना कट्ट्याला लावते सरळ, आणि ते सोपं पडतं. तिथल्या तिथे स्वच्छ करता येतो कट्टा. आता यावरती आपण काय करायचं पाहूया. खोबरं आणि थोडेसे तीळ, सुक्कं खोबरं. हे असे तीळ घालायचे आणि सुकं खोबरं घालायचं. बघा, खिसलेलं खोबरं चवीला छान लागतं. आणि असं आपण सुकं खोबरं घातलं आणि असे भाजलेले आपण ठेवले होते ना तीळ, ते घातलेले आहे. आणि हे असं सगळं व्यवस्थित त्याला लागलेलं आहे. आणि ह्या वड्या पटकीने होतात, त्यामुळं अगदी 10 मिनटातच ह्या मला कापाव्या लागणार आहेत. बघा, थापता थापताच हे सुटलेलं आपल्याला दिसतंय कडेने. 10 मिनटाने मी कापणार आहे या. आता बघा 10-15 मिनटं झालेली आहे. आणि अशा आता मी सगळ्या वड्या ह्या कापणार आहे. तिळगुळ घ्या, गोड बोला. व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि प्लीज लाईक करा.